हां. कोणाशी कॉम्पिटिशन म्हणून एक त्यांचं मोठे म्हणून आपलं पण मोठं मंडळ झालं पाहिजे या हेतूने तुम्ही गणपती बाप्पा बसवूच नका. बिना पैशांचं हे काहीच गोष्टी शक्य नाही. एक दरवर्षी साधारण आम्हाला 7 ते 8 लाख रुपये तुमचं एवढं धूमधडाक्यात जोरदार आगमन झालं त्याच्यापेक्षा डबल जल्लोष असतो आपल्या विसर्जनाला. सिन्नरमध्ये कोणाला माहितीच नाही. सिन्नर तालुक्यासाठी हा नवीन लॉन्च राहणार आहे. वर्षी आम्ही सगळ्यात बदल केलाय, सगळ्या बाबतीत बदल केलाय. नियोजन कोण ठरवतं? वर्षापूर्वी चालू होऊन जातं नियोजन कसं करायचं. सिन्नर तालुक्याच्या एका कोपऱ्यातला माणूस सुद्धा आज गावठ्यावर येतो आणि मंडळामध्ये सहभाग घेतो. ठीक आहे, आपण गल्लीपुरतं कशाला मर्यादित राहायचं. खास करून त्यांच्यामुळं आज जे काही चाललंय ते सर्व ते चाललंय. ची सुरुवात केली आणि कसं इथपर्यंत तुम्ही एक स्वतःच्या हाताने एक मंडळ स्थापन केला. आपली इच्छा होत गेली की अजून पुढच्या वर्षी मोठं करायचं काहीतरी. वेलकम गणेश दादा पाचोरे and महेश दादा वरंदर to youth icon and the leaders of Nasik and Sinnar. राजा के आगमन में उनकी प्रजा इंतजार कर रही थी. आखिर वो दिन आ ही गया. उनका राजा लौट आया. यहाँ मेरे कहने पर दिन और मेरे कहने पर रात. तुमच्या मंडळाला 35 वर्ष कंप्लीट झाली. इट्स नॉट अ जोक. 35 वर्ष हा खूप मोठा कालावधी आहे. माझ्याकडून आणि व्हिज्युअल फर्निचर्स अँड इलेक्ट्रॉनिक्सकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि या 35 वर्षात फक्त गणेश उत्सवच नाही तर असे बरेच काही तुम्ही उपक्रम राबवले, जसं गोरगरिबांची मदत असो, समाजसेवा असो किंवा ब्लड डोनेशन कॅम्प असो. तर मला आणि सिन्नरकरांना जाणून घ्यायचं या 35 वर्षात आपण काय काय केले, कशी सुरुवात केली आणि कसं इथपर्यंत तुम्ही आलात. आपल्या नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये अशा काही प्रथा आहेत ज्या पहिले कोणीच साजरी नव्हत्या करत, जे तुमच्यापासून सुरुवात झाली ते पण आज जाणून घेऊ आपण. की सुरुवात केली आणि कसं इथपर्यंत तुम्ही आलात. सर्वात प्रथम 5वी-6वी ला असताना खूप छोटं होतं. आम्ही जे नाव वापरतोय कानिप्रांत प्रतिष्ठान म्हणून, आमच्या गल्लीतले मोठे माणसं होते, तर त्यांनी हे मंडळ सुरुवात केली होती. मग त्यांचं बघून आम्हाला पण आवड व्हायची. वर्गणी मागितली गल्लीत, पूर्ण गल्लीत, गावात. मग त्यांनी एक स्वतःच्या हाताने एक मंडळ स्थापन केला. मंडप वगैरे बांधून, गणपती आणून, मध्ये डेकोरेशन, जसं आपण घरात डेकोरेशन करतो गणपतीला, तसं आम्ही एक त्याच म्हणजे पूर्ण मनापासून आम्ही ते मंडळात केलं. माझी इच्छा होत गेली की अजून पुढच्या वर्षी मोठं करायचं काहीतरी. मग आम्ही एक 10वी-11वी असताना आमच्या गल्लीतल्या त्या माणसांनी, दादांनी ते बंद केलं. मग आम्ही आमच्या डोक्यात कल्पना आली की हेच मंडळ आपण पुढे नेलं पाहिजे. गल्लीचं आपल्या एरियाचं नाव आहे. तर मग आम्ही ते ठरवलं. आम्ही त्यावेळेस आमच्या शाळेतले मित्र, त्याचे मित्र, माझे मित्र, अजून ज्या प्रत्येकाच्या कॉन्टॅक्टमधले मित्र, आम्ही त्यांना आमची कल्पना सांगितली आपण हे केलं पाहिजे असं. सर्वांना ते खूप आवडलं आणि सर्वांना आम्ही जे मनापासून आमचे मैत्रीतलं प्रेम होतं, मग त्यांना पण ती इच्छा झाली की केलं पाहिजे आपण. मग जसं कॉलेजला गेलो पुढे पुढे तसे मित्र वाढत गेले, कॉन्टॅक्ट वाढत गेले. मग आणि मुलांचं पण आमच्यावर जे प्रेम होतं, मुलांनी पण ते सेम तसं मंडळामध्ये दाखवलं. तसंच आमच्या मंडळाच्या हळूहळू ती सुरुवात झाली. मला सांगायला पण फार आनंद होतोय. त्या पूर्ण पार्टमध्ये मी पण सामील होतो. की काय जादू आहे तुम्हामध्ये, तुमच्या लोकांमध्ये, की पूर्ण सिन्नर तालुक्यातलं एकमेव मंडळ असं असू शकतं ज्यामध्ये पूर्ण कोपऱ्यातला, सिन्नर तालुक्याच्या एका कोपऱ्यातला माणूस सुद्धा आज गावठ्यावर येतो आणि मंडळामध्ये सहभाग घेतो. खास करून त्यांच्यामुळं आज जे काही चाललंय ते सर्व ते चाललंय. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं ही सुरुवात केली ना मंडळाला, का आमचा कल्पना अशी होती की आपण गल्लीपुरतं कशाला मर्यादित राहायचं. आपले जेवढे मित्र कंपनी आज प्रत्येक गल्लीतले, प्रत्येक एरियातले पण सहभाग झाले पाहिजे ना आपल्या या मंडळामध्ये. त्यांनी पण खूप म्हणजे आपल्या मंडळात राहून आनंद पण घेतला पाहिजे. ते पण आपल्याच्या म्हणजे त्यांना पण असं मिरवणूकमध्ये नाचायला भेटता आलं पाहिजे. आपलं मंडळ म्हणून, आनंद आपलं मंडळ म्हणून त्यांना पण एक मूर्तीची एक आतुरता पाहिजे. आपली मूर्ती एवढी मोठी असते, आपलं मंडळ एवढं मोठं असतं. म्हणजे जसं आम्हाला वाटतं की आपलं मंडळ, तसं आमची पण इच्छा असते बाकीच्यांना पण वाटतं. तर गल्लीमध्ये असं होत नाही का, मूर्त मोठी, गणपती मोठा, सगळ्या गोष्टी नाही का. अपेक्षा असते की आपल्या गल्लीमध्ये पण असं मोठं काहीतरी झालं पाहिजे. मग आम्ही काय केलं, आम्ही प्रत्येक गल्लीतले मुलं आहे ना जोडले, सगळे एकत्र केले. का आमची संकल्पना सांगितली आम्ही का असं असं करायचं आपण. त्यांना पण आनंद झाला कारण की त्यांना पण ही गोष्ट करायची होती आणि या गोष्टीमध्ये त्यांना इंटरेस्ट पण होता. आणि हे आपलं पारंपरिक सगळ्या गोष्टी भाग झाले याच्यामध्ये. मग आम्ही तयारी केली, काय करायचं, सुरुवात केली चांगली. तर हे जे तुम्ही नियोजन करता, याची सुरुवात कशी होती, याचं नियोजन कोण ठरवतं? पैशांचं असो, डेकोरेशनचं असो, मूर्तीचं असो, साऊंड सिस्टीमचं असो, मिरवणूकचं असो, तर याचं नियोजन तुम्ही कसं करता? वर्षापूर्वी चालू होऊन जातं नियोजन कसं करायचं.
आता या वर्षीचं नियोजन झालंय, आता गणपती बाप्पा बसलेले वगैरे. आमचं पुढच्या वर्षीचं नियोजन पण सुरुवात झालेली, म्हणजे पुढच्या वर्षी काय करायचं, कोणतं डेकोरेटर, काय कसं काय आणायचं या वर्षी, पुढच्या वर्षी काय आणायचं, हे सगळं आमचं तयारी आतापासून सुरुवात झालेली आहे. काय काय टोटलला आम्ही प्लॅनिंग करतो काय केलं पाहिजे. मग शेवटला गणपतीच्या 2-3 महिने अगोदर आम्ही सगळे मित्र परिवार आम्ही सगळे एकत्र येतो, सगळ्यांना बोलवतो सभासद सगळे मित्र आम्ही येतो आणि आमची संकल्पना सांगतो त्यांना काय करायचं या वर्षी. मग ते पण आम्हाला सांगतात की या वर्षी आपण असं करू, त्यांच्या पण आम्ही सगळ्या गोष्टी ऐकतो, ते म्हणतील तसं करतो नाही का. मग त्यांना ते आनंद आहे, त्याच्यामुळं ते पूर्ण आमच्याशी अजूनपर्यंत जोडलेले का, कारण की आम्ही प्रत्येक गोष्ट आहे ना त्यांच्या म्हणण्यानुसार करतो. तुम्हाला काय लागतंय, तुम्हाला काय पाहिजे या वर्षी, म्हणजे जे मीटिंग घेतो ना आम्ही, खास करून की आमच्या सोबत राहणारे जे मित्र आहे आमचे त्यांच्यासाठी असते. आम्ही नियोजन तर करतो, पण मग आम्हाला त्यांच्याकडून ऐकायचं असतं की तुमच्या मनात काय आहे. तर आता प्रत्येक गल्लोगल्लीत एवढे सगळे मंडळ आहे, प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाचं एक इन्स्पिरेशन म्हणू शकतो की तुम्ही आहे. जर एखाद्या नवीन व्यक्तीला एवढं मोठं तुमच्यासारखं मोठं मंडळ करायचं असेल, नवीन सगळं नियोजन करायचं असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही काय टिप्स आणि काय ट्रिक्स द्याल त्यांना? टिप्स म्हणजे एकच की सर्वांना सपोज एखादी गल्ली असेल किंवा एरिया असेल, त्या गल्लीतल्या मुलांना, एरियातल्या मुलांना सर्वांना सर्वप्रथम एकत्र यावं लागेल. सर्वांना एका विचाराने चालायचं सर्वांनी, आणि ते टार्गेट ठेवायचं, एक नियोजन करायचं. बाहेरचे मुलं म्हणा, गल्लीतले, त्याच्यानंतर मोठे माणसं गल्लीतले, लेडीज असतील, त्यांच्यासाठी तुम्ही एक म्हणजे ते टार्गेट ठेवलं पाहिजे तुम्ही. तुमचं एवढं धूमधडाक्यात जोरदार आगमन झालं, त्याच्यापेक्षा डबल जल्लोष असतो आपल्या विसर्जनाला. तर विसर्जनाचं तुमचं कसं नियोजन आहे 2025चं वर्षी? आम्ही सगळ्यात बदल केलाय, सगळ्या बाबतीत बदल केलाय, म्हणजे डेकोरेशनच्या बाबतीत बदल केला, सगळं यावर्षी टी शर्ट बाबतीत बदल केला, डीजेच्या बाबतीत बदल केला, सगळ्या बाबतीत नवीन काहीतरी घेऊन येणार आहे आम्ही. विषय झाला, आमची चर्चा झाली का ठीक आहे दरवर्षी आपण करू, ह्या वर्षी काय केलं पाहिजे नवीन काहीतरी, मग आम्ही सगळं चेंज केलं यावर्षी. सर्वात मोठं अट्रॅक्शन असतं आपलं मिरवणूकचं, तर त्याच्यासाठी तुम्ही कसं साऊंड सिस्टीम कोणती आणताय किंवा कसं नियोजन करताय? नाव पाहिजे सर्वात म्हणजे. यावर्षी पण आपण एक संगमनेरचा एक साई दर्शन म्हणून प्रसिद्ध असा साऊंड आहे, तो सांगितलेला आहे. तो पूर्ण म्हणजे नाशिक जिल्ह्यात संगमनेर नगर त्या साईडला एकदम, म्हणजे पुण्यामध्ये पण तो प्रसिद्ध हो एकदम. मिरवणूकचा टी शर्ट पण आपलं एक बोललं तर दरवर्षी एक ब्लॅक कलरचा एक टी शर्ट असतो आपला एक कॉमन. यावर्षी आम्ही ठरवलं की नवीन काहीतरी करायचं. या वर्षीचा टी शर्ट पण आपण एकदम म्हणजे सर्व नावडाला केलेला एकदम. आणि या वर्षीचा टी शर्ट असा आहे का, असा टी शर्ट कधीच असं नाही का बघितला नाही, एवढा बदल केला. तालुक्यासाठी हा नवीन लॉन्च राहणार आहे, नवीन एकदम. तर एखाद्याला टी शर्ट घ्यायचा असेल तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तर त्यांनी कुठून घ्यायचं आणि त्याचं कसं राहील सगळं नियोजन? 2 शॉप निवडलेले आमच्या. एक गावामध्ये बोलेज क्लॉथीज म्हणून अमोल दादांचा, आणि एक जनसेवा मेडिकल म्हणून आहे सुमित मोरे यांचं वाला. हे 2 दुकानामध्ये आमची दरवर्षीप्रमाणे टी शर्ट तिथंच असतात, तिथं बुकिंग होते आणि तिथूनच सगळं कलेक्ट करतात. हा सर्वात प्रथम जी प्रथा तुम्ही लावलेली आहे पाद्यपूजा, तर याच्याबद्दल बऱ्याच लोकांना जाणून घ्यायचं आहे की ही कशी प्रथा तुम्ही चालू केली, याच्यामध्ये काय होतं आणि काय आपल्याला बघायला भेटतं. सिन्नरमध्ये कोणाला माहितीच नाही का पाद्यपूजन काय होतं आणि काय असतं. तसंच आमच्या मित्रांमध्ये चर्चा झाली वगैरे काय, यावर्षी पुण्याला कसं, मुंबईला कसं या गोष्टी करतात, आपण सिन्नरमध्ये करू, आणि नाशिकमध्ये कुणीच करेल नाही आतापर्यंत पाद्यपूजन. म्हटलं ठीक आहे चला. आणि आम्ही पाद्यपूजनची कसं करता, काय करता, गणपतीची मातीपासून, म्हणजे ती गणपती त्या मातीपासून तयार होतो ना, त्याचा पहिले पूजन करता, त्याचा पाय बनवता, तिथून पुढे त्या पायाची पूजा करतात, त्याला पाद्यपूजन सोहळा म्हणतात. त्या पायाची पुढे सुरुवात आणि काम चालू होऊन जातं मूर्तीला. तर गणपती बसवतं, मोठं मंडळ करतं, डेकोरेशन करतं, सर्व गोष्टी करता, पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे आपण एखाद्याला आधार देतो, आपण एखाद्याचा सत्कार करतो, आपण एखाद्याला एक मान सन्मान देतो, हे फक्त तुम्हीच करता. तर मी बऱ्याच वेळेस तुमचे फोटोज, व्हिडिओ आणि भरपूर वेळेस ऐकलंय की तुम्ही सत्कार सोहळा पण ठेवता गणपतीमध्ये, तर त्याच्याबद्दल काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. मनापासून आपल्या गणपती बाप्पा बसवतो, एक मंडळ स्थापन केलंय, तसं प्रत्येक जण त्यांचा एक ग्रुप असतो, सपोज साफसफाई करणारे किंवा
एखाद्या अनाथ आश्रमात अन्नदान करणारे, असं गाय गरिबांना मदत करणारे असे जे ग्रुप आहे, सोशल ग्रुप म्हणा, किंवा त्यांना पण असं काहीतरी वाटलं पाहिजे. त्यांच्या मान सन्मानासाठी आम्ही एक कार्यक्रम ठेवतो आणि त्याच पाद्यपूजनच्या कार्यक्रमामध्ये आम्ही त्यांचा एक छोटासा सत्कार सोहळा ठेवतो. ती माहिती पण देतो आम्ही की त्यांनी काय काय काम केलेले आतापर्यंत वर्षभरामध्ये. डेकोरेशन हे सगळं करायला 100% पैसे तर लागतात. तर याच्यामध्ये तुम्ही कसं नियोजन करता पैशांचं आणि कसं याचं सगळं तुम्ही प्लॅनिंग करता? एक दरवर्षी साधारण आम्हाला 7 ते 8 लाख रुपये खर्च येतो टोटली. यावर्षी तो 8.5 ते 9 आम्ही एक अंदाज काढला, त्यापर्यंत गेलेला आमचं टोटल. त्यापैकी अर्धा खर्च आमचा झालेला आहे. अजून बाकी आहे, म्हणजे आम्ही ॲडव्हान्स दिलेले आहे. की जे साऊंडवाले असेल, मंडपवाले असेल, त्यांना अर्धं आहे. त्याचं आम्ही नियोजन म्हणजे आपल्या मंडळाला कोणते स्पॉन्सरशिप आपण घेत नाही. मेन म्हणजे कोणाची किंवा मग एक मोठी भावती असते असं काही आपण करत नाही. हे सर्व आपला जो मित्र परिवार आहे, ग्रुप आहे, जो आपला TFC या ग्रुप मेंबर जे आहेत ते त्यांच्या आधारामुळे आपलं सर्व चालू आहे. जे 10 दिवस आहे गणेश उत्सवाचे, तर याच्यामध्ये प्रत्येक जणांनी कशी काळजी घेतली पाहिजे आपल्या मंडळाची आणि आपल्या बाप्पाची, तर तुम्हाला काय वाटतं? गणपती फक्त आला का धांगडधिंगा DJ लावायचं हे करता, पण बाप्पा येणार आहे त्याची काळजी कशी घेतली पाहिजे, आपण मंडप डेकोरेटर व्यवस्थित कसं दिला पाहिजे, काय दिलं पाहिजे, त्याचं व्यवस्थित कोणी काळजी घेतच नाही. एकच म्हणणं आहे का तुम्ही पहिल्यांदी व्यवस्थित मंदिर म्हणजे आपलं मंडळ व्यवस्थित सुधारावं, चांगलं करा. थोडक्यात म्हणजे असं कोणाशी स्पर्धा करायची किंवा कोणाशी कॉम्पिटिशन म्हणून एक त्यांचं मोठे म्हणून आपलं पण मोठं मंडळ झालं पाहिजे. या हेतूने तुम्ही गणपती बाप्पा बसवूच नका, आमचं तरी असं म्हणणं आहे. एक आपली एक भावना असते, मनात प्रेम असतं बाप्पाविषयी, म्हणून आपण एक मंडळ स्थापन करतो. या हिशोबाने तुम्ही गणपती बाप्पा बसवा, त्यांची काळजी घ्या. रोज आरती झाली पाहिजे वेळेवर, सर्वांना बोलून प्रसाद वगैरे वाटून, म्हणजे गणपती बाप्पा तेवढी एक आपण जशी आपली स्वतःची काळजी घेतो तशी बाप्पाची एक काळजी घेतली पाहिजे. तर आज तुम्ही तुमचा एवढा महत्त्वाचा वेळ देऊन इथं आले, काही गोष्टींची माहिती दिली, कसं तुम्ही काळजी घेतली पाहिजे, तुम्ही कसं मंडळ चालू केलं आणि कसं इथपर्यंत आले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझ्याकडून आणि व्हिज्युअल फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्सकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 2025च्या मिरवणुकीसाठी आणि ह्या दिवसांसाठी. पण इथे आम्हाला बोलवल्याबद्दल तुमचे पण मनापासून आभार. धन्यवाद.